मॉर्निंग वन अँड ऑल. काल आपण वस्ती भूगोल याचा आपण अभ्यास करत असताना काल बघितलं की सेटलमेंट आणि लँड यूज याची आपण शब्दशः अर्थ बघून त्याची व्याख्याही आपण क्लिअर केलेली आहे. तदनंतर आपण त्याचा अभ्यास केला का डिस्टन्सनुसार घरांच्या अंतरानुसार वस्तींचे जे प्रकार पडते ते चारही प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. आणि मग आज तोच पार्ट आपण पुढे कंटिन्यू करत आहोत. तर पुस्तकामध्ये दिलं आहे बघा, छोटंसं एक तुमच्यासाठी दिलं आहे, ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा, असा एक शब्द तुम्हाला हेडिंगला दिसतोय तिथं. आणि मग काय लक्षात ठेवायचं आपल्याला की टाईप आणि पॅटर्न याच्यामध्ये अंतर आहे, याच्यामध्ये जरा बदल आहे. या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळा घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा आहे तर वस्तीसाठी आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. टाईप refers to a category of things having some common features, whereas pattern refers to a regular form of order in which a series of things occur. When we say settlement pattern, the term is strictly applied to the special arrangement or distribution of settlements within a given area. Compact settlement is a type of settlement, while linear settlement is a pattern. It can be compact or dispersed. मग त्याचं त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे की रेषीय वस्ती, लायनियर वस्ती ही काय सांगू शकते, आपल्याला टाईप सांगू शकते. तर पॅटर्न आपल्याला काय रेफर करतोय तर तो आपल्याला अप्लाइड करतो की स्पेशल त्याची अरेंजमेंट असते, त्याचं डिस्ट्रीब्युशन ऑफ सेटलमेंट्स विदिन अ गिवन एरियामध्ये कसं असतं, त्याचे एक स्पेशल स्ट्रक्चर असतं, त्याची एक स्पेशल आपल्याला काय सांगितले त्यांनी की त्याची एक अरेंजमेंट असते. आणि मग त्याचा अभ्यास करताना पुन्हा आपल्याला मराठीमधून देखील समजून घ्यायचं आहे की प्रकार हा शब्द काही समान वैशिष्ट्ये असणाऱ्या वस्तूंचे किंवा संबोधनाचे वर्गीकरण सांगतो. समान वैशिष्ट्ये, आता समान वैशिष्ट्ये घरांचे असू शकतात, काही फिजिकल गोष्टींचे असू शकतात, तर काही नॅचरल गोष्टींच्या मध्ये समान वैशिष्ट्य असू शकतात. तर त्याला आपण प्रकारामध्ये त्याची विभागणी करत असतो. आणि मग आकृतिबंध हा शब्द त्याचे आकार किंवा स्वरूपाबद्दल सांगतो. स्वरूप, व्याप्ती आणि त्याचा आकार याच्याबद्दल आपल्याला आकृतिबंध हा शब्द त्याचा अर्थ आपल्याला सांगतो. जेव्हा आपण वस्तींच्या आकृतिबंधांचा विचार करतो तेव्हा हा शब्द दिलेल्या प्रदेशातील वस्त्यांची विशिष्ट रचना किंवा वस्त्यांचे वितरण याकरिता वापरला जातो. केंद्रीय वस्त्या हा वस्त्यांचा एक प्रकार आहे, तर रेषीय वस्त्या हा वस्त्यांचा आकृतिबंध आहे. या केंद्रित किंवा विखुरलेल्या असू शकतात. आता आपण लायनियर शिकलो ना की जी नदी दाखवली बघा, रस्ता दाखवला आहे, रेल्वे पटरी दाखवली, त्याच्या सभोवताली जी काही वस्त्यांची निर्मिती झाली, तर त्या रेषीय वस्त्या काय सांगतात आपल्याला, आकृतिबंध सांगतात. आणि केंद्रीय वस्त्या तुम्हाला आकृती दाखवली बघा, एक तळ दाखवलं, त्याच्या सभोवताली वस्ती निर्माण झाली, किंवा एखादं केंद्रित वस्ती असेल, मंदिर असेल किंवा विहीर असेल किंवा एखादी इंडस्ट्री असेल किंवा अर्बन सेक्टरचं एखादं ऑफिस असेल, मोठं झेडपीचं ऑफिस असू शकतं तिथं, आणि त्याच्या सभोवताली वस्तींची निर्मिती झालेली, वसाहत निर्माण झाली सभोवताली, मग तिथं केंद्रीय वस्ती आपण बघितलेली. आलं लक्षामध्ये. तर मग प्रकार आणि आकृतिबंध या दोन शब्दांचा काय शब्दशः अर्थ आपल्याला वेगळा इथं दर्शवला जातो. आता कॅन यू डिफरन्शिएट बिटवीन अर्बन अँड रुरल सेटलमेंट्स. लेट अस रिकॉल, थोडे आठवूया ह्या मुद्द्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं त्यांनी की तुम्ही नागरी आणि ग्रामीण वस्त्यांमध्ये कशा प्रकारे फरक सांगू शकता. मग तिथं दोन कॉलम दिलेत तुम्हाला, अर्बन सेटलमेंट दॅट इज नागरी वस्ती, रुरल सेटलमेंट म्हणजे ग्रामीण वस्ती. आता दोघी मुलांनी काय करायचं, तुम्ही तो कॉलमचं ऑब्झर्वेशन करायचं. एका कॉलममध्ये तुम्हाला पॉप्युलेशन दिलं आहे, ऑक्युपेशन दिलं आहे, ट्रान्सपोर्टेशन दिलं आहे, फॅसिलिटी दिलीस. मग अर्बनमध्ये पॉप्युलेशन काय सांगता येईल आपल्याला, नंबर एकचं काय सांगता येईल, पॉप्युलेशन ग्रामीणच्या तुलनेने जास्त आहे. शहरी भागात जर बघितलं तर आपण आता 2011चा आपल्याला
डेटा सांगतो की 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे शहरी वस्तीची. म्हणजे अहमदनगर शहर घेतलं तर 2011च्या दरम्यान त्याची लोकसंख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे. आणि आता 2020मध्ये जर म्हटलं तर 3 लाखांपेक्षा त्याची लोकसंख्या जास्त आहे. तर हे लोकसंख्येच्या बाबतीत त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगतील. तिची संख्या सांगून आपण त्याचे सेक्स रेशिओ सांगतो आपण, नंतर मग त्याचा वयोगट आपण सांगू शकतो, लिटरसी रेट सांगू शकतो आपण, त्याचे ऑक्युपेशन सांगू शकतो. आलं लक्षामध्ये. तर ग्रामीण भागात जर बघितलं आपण रुरल सेटलमध्ये तर लोकसंख्येची घनता ही आपल्याला कमी आढळते. लोकसंख्येची घनता कमी, त्याचबरोबर त्यांचं राहणीमान वेगळं आहे. म्हणजे साधी सिंपल राहणीमान आहे. त्यांचा व्यवसाय प्राथमिक याच्याशी निगडीत आहे. मग दुसरा आपल्याला मुद्दा घ्यायचा ऑक्युपेशन. आता बघा अर्बन ऑक्युपेशनमध्ये तुम्हाला सॉल्व करायचं आहे ते मी तुम्हाला त्याची माहिती देतो आणि मग तुम्ही तुमच्या पेन पेन्सिलने काय करा तर कॉलममध्ये त्याची माहिती भरा. आता अर्बन सेटलमध्ये ऑक्युपेशन कुठले चालतात, कोणते व्यवसाय चालतात तर सेकंडरी, कॉटनरी, टर्शरी या ॲक्टिव्हिटीज तिथं चालतात. म्हणजेच काय द्वितीय, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसाय जास्तीत जास्त नागरी वस्तीमध्ये चालतात. आणि मग ग्रामीण भागाची तुलना करता ग्रामीण भागामध्ये तिथं काय चालतं आहे की प्राथमिक व्यवसायाची लोक किंवा प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीच्या त्या काय करतात व्यवसायात गुंतलेले असतात. ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीत बघा नंबर 3 दिलं की शहरी भागात चारही ट्रान्सपोर्टेशनचा विकास झालेला असतो. शहरामध्ये रेल्वे स्टेशन असतं, एअरपोर्ट असतं, नंतर मग जे काही वाहतूक आहे रोड वाहतूक आपण ज्याला म्हणतो रस्ते वाहतूक तिथं देखील फ्लेक्झिबिलिटी त्याची दाट असते. बस येतात, माल वाहतूक पण तिथून जातात आणि मग छोट्या मोठ्या ऑटो रिक्षा पण तिथं आपल्याला आढळून येतात. तर ट्रान्सपोर्टेशन तिथली कशी आहे फ्लेक्झिबल प्लस फास्ट आहे. ग्रामीण भागातलं चित्र मात्र आपल्याला वेगळं दिसतं. रुरल एरियामध्ये काय आपल्याला दिसतं की रुरल एरियामधलं ट्रान्सपोर्टेशन वाहतूक ही थोडीशी धीम्या गतीने आहे. तिथं जाळं त्यांचं एवढं काय विकसित झालेलं आपल्याला आढळून येत नाही. तर मग फॅसिलिटीज अर्बन सेक्टर्समध्येच फॅसिलिटीज कुठल्या आहेत एंटरटेनमेंट आहे. देन आफ्टर मग आपण याचा जर विचार केला म्हणजे करमणुकीचे साधनं, नंतर मग बाग बगीचे आहेत. त्याच्यात आपण दुसरं पार्ट बघितलं एज्युकेशनच्या बाबतीत बघितलं तर उच्च शिक्षण आपल्याला तिथं आढळून येतं. हा एक मुद्दा आपण तिथं कव्हर करू शकतो. मग ते इंजिनिअरिंग कॉलेज असतील, मेडिकल कॉलेजेस असतील, PG लेवलचे कॉलेजेस असतील. अजून फॅसिलिटीज म्हणजे अर्बन सेक्टर्समध्ये आपण जर बघितलं तर अजून गव्हर्नमेंटचे नानाविध प्रकारचे ऑफिसेस असतात. ते काय करतात सेवा देण्याचं काम करतात. आणि मग ग्रामीण भागामध्ये फॅसिलिटीज जरी असल्या तरी त्याचा उपयोग घेणारे लोक कमी आढळतात. ग्रामीण भागात पण आता बहुतांशी इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली, प्रत्येक गावात इलेक्ट्रिसिटी. फक्त प्रॉब्लेम हा आहे की तिथं लोड शेडिंग असतं. 8 तास लाईट जाते, किंबहुना जास्तीत जास्त 12 तास देखील लाईट जाते. किंवा मग एकदम काही भाग जर आपण बघितला की तिथं सिंगल फ्यूजची व्यवस्था केलेली असते. फक्त दिवसा तिथं घरातले वस्तू उपकरणं चालते ना अशीच लाईट असते रात्रीची आणि दिवसभर लाईट गायब असते. आणि मग ती कधी शेतपंप जर चालण्यासाठी असेल तर मग फुल लाईट येते. असा विजेचा देखील लपंडाव ग्रामीण भागात आपल्याला आढळून येतो. तो शहरी भागात नाही. शहरी भागात फार तर फार लोडशिंग 1 तासाचं असू शकतं. तर अशा फॅसिलिटीजमध्ये काय आपल्याला तफावत आढळून येते. तर हे तुम्हाला सुंदरसं छोटंसं उदाहरण देऊन हा मुद्दा तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग काय करायचं आपण हे कॉलममध्ये आता तुमचं कर्तव्य की ते हा कॉलम जी माहिती मी तुम्हाला पुरवली तीच माहिती तुम्हाला तिथं लिहायची. किंवा तुमच्याकडे अधिक जर माहिती असेल तर त्या कॉलममध्ये तुम्ही ती माहिती लिहू शकता. नेक्स्ट, वन कॅन ऑल्सो डिवाइड सेटलमेंट्स अकॉर्डिंग टू देअर फंक्शन्स. ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन्स सेटलमेंट कॅन ब्रॉडली बी डिवायडेड इंटू 2 टाइप्स, रुरल अँड अर्बन. रुरल आणि अर्बन याच्यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे सेटलमेंटची विभागणी केलेली ग्रामीण आणि शहरी वस्त्यांमध्ये. अनलाइक रुरल सेटलमेंट्स, अर्बन सेटलमेंट्स आर जनरली कॉम्पॅक्ट अँड लार्जर इन साइज. बेस्ड ऑन देअर फंक्शन्स अँड टाइप्स सिटीज कॅन बी क्लासिफाईड. तर मग वस्त्यांचे कार्यानुसार वर्गीकरण करता येते. त्यांच्या कार्याच्या आधारे वस्तींचे ग्रामीण आणि नागरी अशा 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. ग्रामीण वस्त्यांपेक्षा नागरी वस्त्या या सामान्यतः केंद्रित आणि विस्ताराने मोठ्या असतात. त्यांचे कार्य आणि प्रकारच्या आधारे भारतातील वस्त्यांचे वर्गीकरण केले जाऊ शकते. आता मग इथं आपल्याला काय सांगितले की सेटलमेंट्स
can broadly be divided into two types. One is urban, second rural. तर मग शहरातले जे काही प्रमुख कार्य चाललेले आहेत त्याच्याहून आपल्याला शहराची ओळख निर्माण होते. आणि म्हणून कशी ओळख निर्माण होते, शहरामध्ये आता काय जास्तीत जास्त असतात, इंडस्ट्रीज जास्त असतात. आणि त्याहीपेक्षा जर पुढं आपण विचार केला तर इंडस्ट्रीज काही फेमस असतात. उदाहरणार्थ जर आपण बघितलं की औरंगाबाद शहराला जर आपण ओळखायचं ठरलं तर आपण लगेच म्हणतो तिथं बजाज ॲटोची कंपनी आहे. असं एक आपल्याला ठळक वैशिष्ट्य त्याच्यासमोर येतं, बजाज ॲटो म्हणून आपण म्हणतो. पण त्याच्यावर अवलंबून किंवा त्याच्याशी निगडीत अनेक तिथं कंपन्या आहेत. मग ते बजाज ॲटोला लागणारे इतर जे साहित्य आहे ती काय फक्त बजाजच निर्माण करते असं नाही. उदाहरणार्थ टायर असेल, तिचं ट्यूब असेल, नाही तर इलेक्ट्रिसिटीचं लाईट असेल, वायरिंग असेल, कुशन असेल, हे साहित्य दुसरी कंपनी तिला प्रोव्हाइड करते. परंतु आपण संपूर्ण ॲटोला काय म्हणतो, बजाज म्हणतो. म्हणून शहराला आपण कशाच्या नावाने स्पेसिफिक फंक्शन्स तिथं काय चालतं या नावाने आपण काय करतो, ओळखतो. तर मग काय म्हटलं आपल्याला इथं की ग्रामीण वस्त्यांपेक्षा नागरी वस्त्या या सामान्यतः केंद्रित आणि विस्ताराने मोठ्या असतात. साहजिकच आहे, नागरी वस्त्या आपण बघतो शहरं की त्या केंद्रित झालेल्या आणि त्यांचा विस्तार खूप मोठा आहे. चहूबाजूनी ते काय आहेत, डे बाय डे, दिवसेंदिवस त्याचा विस्तार वाढतच चाललेला आहे. त्यांच्या बाजूला असलेली शेतजमीन ती प्लॉटिंगमध्ये कन्वर्ट होत राहिलीत आणि तिच्यावर मग काय आलेलं आहे, बिल्डिंग्स बांधलेल्या आपल्याला आढळून येतात. त्यांच्या कार्य आणि प्रकाराच्या आधारे भारतातील वस्त्यांचे वर्गीकरण केले जाऊ शकते. तर त्यांचे जे प्रमुख प्रकार आहेत त्याच्या आधारे भारताचे वर्गीकरण आपल्याला करू शकतो. तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, टाईप्स ऑफ अर्बन सेटलमेंट्स हा मुद्दा आपल्याला शिकायचा आहे. नागरी सेटलमेंट्स आणि दुसरं अर्बन सेटलमेंट. मग नागरी वस्त्यांचे प्रकार त्याच्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, व्हिजिट HTTP आणि मग या वेबसाईटवर जाऊन आपल्याला बरीचशी माहिती मिळवता येते. तर तुम्ही आता त्याच्यात शोध घ्या आणि तुम्ही काय करा, सेन्सस डाटा येतो इंडिया गव्हर्नमेंटचा 2011चा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय सापडेल की शहरांची लोकसंख्या कशी, त्याच्यामध्ये क्लास दिलेले आहेत 1, 2, 3, 4, 6 या क्लास वाईज लोकसंख्या कशी ते तुम्हाला तिथं रेडी उत्तर मिळेल. टू नो हाऊ सिटीज आर डिवायडेड इंटू व्हेरियस टाइप्स इन इंडिया ऑन देअर बेसिस populations. Also look for example from Maharashtra refers to the website and complete the table as given below. तर मग हा तुमच्यासमोर एक टेबल आहे 3.1चा, तो तुम्हाला मी सोडवून दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय क्लासिफिकेशन आहेत, त्याच्यामध्ये क्लास दिले आहे, पॉप्युलेशन दिले आहे आणि मग क्लास काय 1 to 6 पर्यंत त्याचे क्लास पाडलेले आहेत, विभागणी केलेले आहेत. मग क्लास 1ची पॉप्युलेशन किती, मोर दॅन 1 लाख. क्लासिफिकेशनमधलं क्लास 2ची किती, 50,000 to 99,999. क्लास 3ची किती, 20,000 to 49,999. क्लास 4ची किती, 10,000 to 1,999. क्लास 5th बघा 5,000 to 9,999. क्लास 6ची बघा बिलो दॅन 5,000. हे त्याचं काय आहे, लोकसंख्येनुसार त्याचं वर्गीकरण आहे. म्हणून आपण त्याला म्हटलं क्लास 1मध्ये मग आलं मेट्रो शहर, आपण ज्याला मेट्रोपॉलिटन सिटी म्हणतो. आणि मग क्लास 6मध्ये काय आलं, एकदम खेडं पाडं किंवा वस्ती आली, ज्याला आपण त्याची लोकसंख्या अतिशय कमी दाखवलेली, इथं 5,000पेक्षा कमी. आलं लक्षात. मजेशीर बाब ह्याच्याच ही पण असते की मग तुमच्या शहरांचे नगरसेवक असतील, ग्रामपंचायतचे सदस्य, किती ग्रामपंचायत सदस्यांची ती ग्रामपंचायत आहे, हे कशाच्या आधारे ठरलं जातं, तर हे लोकसंख्येच्या आधारे ते ठरवलं जातं. आलं लक्षामध्ये. आता पुढचा मुद्दा बघू आपण. ॲज सिटीज परफॉर्म व्हेरियस फंक्शन्स दे कॅन बी डिवाइड ऑन दॅट बेसिस. Some towns and cities specialize in certain functions and they are known for some specific activities, products or services. However, each town performs a number of functions on the basis of dominant or specialized functions. आत्ताच मी मागाशी ते तुम्हाला उदाहरण सांगितलं, PPT आत्ता ती पुढे आली आपल्या. तर काय सांगितलं आपल्याला, एखादं शहर एखादं विशिष्ट प्रोडक्शनने ओळखलं जाऊ शकतं. म्हणजे पुण्यामध्ये म्हटलं तर टाटा इंडस्ट्री, जमशेदपूर म्हटलं तर टाटा स्टील इंडस्ट्री, टेल्कोची कंपनी पुण्यामध्ये. आणि मग औरंगाबादचं तुम्हाला मी आता उदाहरण दिलं तर बजाज ॲटो आहे, तिथं त्या नावाने ती शहर ओळखलं जातं. परंतु तिथं नानाविध प्रकारचे अजून छोटे मोठे प्रोडक्शन निर्माण होतात. आणि मग
त्यांचा थोडासा विषय बाजूला राहतो, पण जो प्रमुख मुद्दा आहे, जो प्रमुख त्याची इंट्रोडक्शन आहे, ओळख ही आपण त्याच्या प्रमुख प्रोडक्शननुसार ती ओळखली जाऊ शकते. म्हणजे सोलापूरची चादर असेल, पैठणची आपली पैठणी असेल, आणि मग काही इतर शेती प्रॉडक्ट्स नाशिकचे द्राक्ष म्हणून ओळखल्या जातात, नागपूरची संत्रा ओळखली जाते, आपला पश्चिम महाराष्ट्र ऊस उत्पादनात प्रमुख लिडिंग ओळखला जातो. अशा त्याचे जे काही प्रोडक्शन्स आहेत त्याच्या आधारे त्या एरियाची काय होती, त्या सिटीची ओळख निर्माण होती. आणि मग इंडिया सिटीज अँड टाउन्स कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड ॲज फॉलोज. आता बघा, कंप्लीट द टेबल 3.2. आता 3.1 आपण कंप्लीट केलात विथ एक्झाम्पल्स फ्रॉम महाराष्ट्र अँड इंडिया. महाराष्ट्राचं आपल्याला उदाहरण द्यायचे आणि महाराष्ट्राच्या बाहेर चाललेले आउटसायडरचे आपल्याला पण उदाहरणं द्यायचे. मग कोणकोणते उदाहरण आहेत? आता फंक्शन्सच्या बाबतीत बघा, फंक्शन्स त्यांनी आपल्याला जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 9 दिलेले आहेत. ह्या 9 फंक्शन्स महाराष्ट्रामध्ये कोणते चालतात आणि महाराष्ट्राच्या बाहेर कोणते चालतात. आता ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या बाबतीत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय, ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या बाबतीत मग आपण म्हटलं तर अमरावती, नाशिक, जळगाव, नागपूर, लातूर, परभणी हे डिस्ट्रिक्ट आपले अमरावतीची पूर्ण महाराष्ट्राची काय करतात, विभागणी करतात. कशाच्या बाबतीत करतात? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया. आलं लक्षामध्ये? तर मग आउटसायडरचं आपण बघितलं महाराष्ट्राचं, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, बेंगलुरू. आलं लक्षामध्ये? इंडस्ट्रीच्या बाबतीत जर महाराष्ट्र कुठे लिडिंग करतो तुम्हाला सापडेल औरंगाबाद, पुणे, मुंबई. महाराष्ट्राच्या बाहेर जमशेदपूर, भिलाई झारखंडमध्ये, आणि मग छत्तीसगड. ट्रान्सपोर्टच्या बाबतीत बघा, पुणे मुंबई हायवे, पुणे नागपूर हायवे, नागपूर मुंबई हायवे. आणि मग इंडिया जर बघितलं महाराष्ट्राच्या बाहेर, द गोल्डन कॉर्टिनल कनेक्ट्स दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता. भारतातला हा मोठा गोल्डन कॉर्टिनल कनेक्ट्स मोठा हायवे येतो प्रमुख, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे की गोल्डन क्वाड्रिलॅटरल कनेक्ट्स असं त्याचं नाव आहे. तर तो दिल्लीहून सुरुवात होतो तर कोलकात्याला जातो, दिल्लीहून मुंबईला येतो, मुंबई चेन्नई, चेन्नई व्हाया तो कोलकात्याला पोहोचतो. मोठा मेगा हायवे येतो. कमर्शियलच्या बाबतीत बघितलं तर आपलं ग्रेटर मुंबई साहजिकच, पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर. आणि मग बाहेरचं बघितलं आपण कमर्शियलच्या बाबतीत इंदोरची साडी फेमस आहे. सुरतला पण कपड्यांची निर्मिती, तसंच डायमंडची पण तिथं निर्मिती केली जाते. आणि मग मुंबईमध्ये कापड गिरण्या चालतात, पुण्यामध्ये पण टेल्को सांगितलं, नागपूर पण औद्योगिकच्या बाबतीत रिलिंग आहे, म्हणजे कमर्शियलच्या बाबतीत पुढंच आहे. आणि मग नाशिक, सोलापूर हे पण तुम्हाला उदाहरण दिलेत महाराष्ट्रामधले. मायनिंग म्हणजेच खाणकाम, खाणकाममध्ये बघा तुम्ही नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा इथं मोठ्या प्रमाणात मिनरलचं एक्सप्लॉयटेशन केलं जातं, खनिज उत्खनन केलं जातं. त्याच्यावर आधारित तिथं कारखाने पण आहेत, दगडी कोळसा देखील तिथं उत्खनन केलं जातं. आणि महाराष्ट्राच्या बाहेर जरी बघितलं आपण, आउट ऑफ महाराष्ट्र छत्तीसगड आणि गुवाहाटी. कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजेच काय, छावणी, म्हणजे मिलिटरीची छावणी आपल्याला आढळून येते आपल्या अहमदनगर शहरात आहे. पुणे, नाशिक हे औरंगाबाद आहे. नगरचं जर प्रमुख वैशिष्ट्य सांगितलं तर नगरमध्ये बेसिक रेजिमेंटचं ट्रेनिंग दिलं जातं. नंतर आपल्याकडे VRD पण आहे. या दोन प्रमुख त्याची वैशिष्ट्ये आपल्या कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये आपल्याला आढळून येतात. महाराष्ट्राबाहेरमध्ये अहमदाबाद गुजरातमध्ये, अजमेर राजस्थानमध्ये इथे देखील एक मोठ्या मिलिटरी छावण्या आपल्याला आढळून येतात. एज्युकेशनच्या बाबतीत पुणे माहेरघर, नाशिकमध्ये आपल्याला बघतो आपण मुक्त विद्यापीठ आहे, तिथं पुन्हा मेडिकल सायन्सचं पण विद्यापीठ आहे. मुंबईमध्ये पण विद्यापीठ आहे, SNDT महिलांचं स्पेशल तिथं विद्यापीठ आहे. अहमदनगरमध्ये पण एज्युकेशन टाऊन आहे. तर मग पुणे, नाशिक, मुंबई असं आपण त्याचं उदाहरण दिलं एज्युकेशनलच्या बाबतीत. आणि मग आउट ऑफ महाराष्ट्र जर म्हटलं तर कोटा, बँगलोर, इंदोर, दिल्ली. रिलिजन्सच्या बाबतीत आपण जर म्हटलं धार्मिक स्थळं कोणती तर पंढरपूर, शिर्डी, शिंगणापूर हे झाली महाराष्ट्रातली. महाराष्ट्राबाहेर अमृतसर आणि मग वैष्णवी देवी हे झाले महाराष्ट्राबाहेर. नंतर टुरिझमच्या बाबतीत जर बघितलं आपण, पर्यटन स्थळ जर बघितलं तर महाबळेश्वर, वेरूळ, अजंठा. आउट ऑफ महाराष्ट्र देहरादून, जम्मू अँड काश्मीर. अशा प्रकारे मुलांना हा चार्ट तुमच्यासमोर मी काय केलेला आहे तुम्हाला सोडवून दिलेला आहे. तर त्याचं तुमची ड्युटी काय आता ठरली, नेहमीप्रमाणे आपण काय करतो, हा चार्ट असाच्या असा वहीमध्ये लिहून घेतो. याच्यामध्ये ॲडिशनल अजून तुम्हाला उदाहरणं द्यायचे तर भरपूर तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता. नेक्स्ट, थिंक अबाउट इट. जरा विचार करा. कॅन अ टाउन हॅव ओनली वन फंक्शन?
व्हाय डू द सिटीज बिकम मल्टी फंक्शनल? एखाद्या शहरात फक्त एकच कार्य असू शकतं का, असा प्रश्नचिन्ह आपल्याला विचारला आहे, त्यांनी प्रश्नचिन्ह दिलं तिथं. शहर बहुकार्यात्मक असण्याची कारणे कोणती? लुकिंग ॲट द सिटीज अबव वी रिअलाइज दॅट सिटीज डू नॉट कॅरी आउट ओनली वन फंक्शन. They generally carry out more than one function as they grow. These functions may be a major one. As towns become cities and cities become metro cities, with time complexity in a city increases. Generally, cities become bigger and lots of changes can be seen in them. These changes are in the form of change in land use and structure of a city. These changes also result in the change in skyline of the city. Skyline means क्षितिज रेषा. See the image at the end of the exercise. एक्सरसाइज आपण सॉल्व केली, नंतर आपल्याला ती इमेजचं निरीक्षण करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं या पेरामध्ये की शहरामध्ये एकच कार्य चालत नाही, तर नानाविध प्रकारचे कार्य चालतात. एक मोठं कार्य असेल परंतु त्याच्यावर अवलंबून असणारे इतर कार्य किंवा त्याच्या छोट्या कार्यावर देखील मोठं कार्य आपल्याला अवलंबून असल्याचं दिसून येतं. म्हणजे सिटीमध्ये एकच कार्य चालतं असं नाही, तर तिथं मल्टी प्लस कार्य चालते आपल्याला असं आढळून येतं. आता लँड यूज क्लासिफिकेशन. आता काय करायचं आपल्याला, जी काही भूमियोजन आहे, भूमी उपयोजन, लँड यूज म्हणजे काय, जी काय आपण भूमी वापरतो, कशासाठी वापरतो मुलांना, शेतीसाठी वापरतो, घरं बांधण्यासाठी बांधतो, इंडस्ट्रीची बिल्डिंग करण्यासाठी बांधतो, रस्ते बांधण्यासाठी बांधतो, त्याचा उपयोग करतो. तळं असेल तळे उभं करण्याचा, विहिरी खणण्यासाठी. म्हणजे मानव जिथं जमिनींचा वापर करतो त्याला म्हणायचं लँड यूज. आणि मग त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला सांगितलं बघा. रुरल लँड यूज म्हणजे लँड यूज इन रुरल एरियाज, लँड यूज इन अर्बन एरियाज. आता काय केलं त्यांनी, ग्रामीण भागात भूमी उपयोजन कसं केलं जातं, शहरी भागात भूमी उपयोजन कसं दिलं, त्याचं आपल्याला काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन दिलेलं आहे. तर जास्तीत जास्त भाग बघा रुरल एरियाचा, ग्रामीण भागाचा, तो शेती भोवती निगडीत तुम्हाला आढळून येतो. जास्तीत जास्त ग्रामीण भागात खेडेगावामध्ये शेती हा व्यवसाय, मग तिथं जमिनीचा वापर ते शेतीसाठी केला जातो. त्याच्या विरुद्ध जर आपण जर तुलना केली अर्बन एरियाची, शहरी भागाची, तर शहरी भागाचं जास्तीत जास्त कशाच्या भोवती ती जमीन तुम्हाला आढळती, राहण्याची घरं म्हणजे रेसिडेन्शियल एरिया. मग त्याच्यामध्ये फ्लॅट सिस्टीम असेल, हाऊसिंग असेल, स्वतंत्र बँगलोज असतील, छोटे मोठे घरं असतील, झोपडपट्टी असेल. तर त्याच्यामध्ये काय होतं आहे, शहरी भागातला जो काही जमिनीचा भाग आहे जास्तीत जास्त वसाहतीसाठी वापरला जातो. आणि अदर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, इतर ॲक्टिव्हिटीज इकॉनॉमिक, मग फॉर एक्झाम्पल इंडस्ट्री असू शकते, व्यापाराची दुकानं असू शकतात, मॉल असू शकतात, शॉप असू शकतात, छोटे छोटे किराण्याच्या दुकानापासून तर मोठमोठे भाजी विक्रेत्याची पण दुकानं, इत्यादी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजसाठी तर काय जमिनीचा वापर केला जातो. मग ते वाहतूक असू शकते, वाहतूकमध्ये मग बस स्टँड बांधणं आलं, रेल्वे स्टेशन बांधणं आलं, एअरपोर्ट बांधणं आलं आणि रस्ते पण बांधणं आलं. ह्याच्यासाठी देखील काय केलं तर जमिनीचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे लँड यूज आपण क्लासिफिकेशन करतो आहे रुरल आणि अर्बन एरियाजमध्ये. आता स्पेशल आपल्याला बघायचं रुरलचं लँड यूज कशासाठी केलं जातं. प्रश्न तुम्हाला ब्रॉड येऊ शकतो का, रुरल लँड यूजच्या बाबतीत विचार करा किंवा त्याच्यावर निबंध लिहा किंवा तुमच्या शब्दात माहिती लिहा. परंतु आपल्याला काय करायचं, इथं पॉईंट वाईज चालायचं. पॉईंट खूप महत्त्वाचं, मुद्द्याला अनुसरून आपलं उत्तर असलं पाहिजे, नुसतंच निबंध लिहिल्यासारखं चालत नाही. मग फुल मार्क मिळवायचे म्हटल्यावर आपल्याला पॉईंट वाईज जावं लागतं. तर आपण कशाच्या अंडर आहोत, आता कशावर काम करतो आपण, रुरल लँड यूज. तर मग ग्रामीण भागातलं भूमी उपयोजन कशाशी संदर्भ येते, त्याचे आपल्याला मुद्दे अभ्यासायचे. नंबर 1 फॉरेस्ट, जंगल, वन, याच्या अंडर ग्रामीण भागातली जास्तीत जास्त जमीन जाते. बघा तुम्ही ग्रामीण भागाच्या सभोवताली वनीकरणासाठी शासनाने खास एक रिझर्व जागा ठेवलेली असते, त्याला कुंपण पण असतं, कंपाऊंड असतं आणि तिथं पाटी लिहिलेली असते वन विभाग, वनीकरण अशी पाटी तुम्हाला तिथं दिसेल. किंवा फॉरेस्ट लँड म्हणजे काय तर त्या जमिनीवर कुणी अतिक्रमण करू नये, तिथं खास
मुद्दामून झाडांचं संरक्षण केलं जातं. त्या झाडांच्या संरक्षणाच्या आधारे तिथं जंगली प्राणी देखील आपल्याला आढळून येतात. तर जास्तीत जास्त ग्रामीण भागातली जमिनी वनांच्या खाली म्हणजे फॉरेस्टच्या अंडर आहे. नेक्स्ट नंबर सेकंड, नॉन ॲग्रिकल्चरल युजेस. त्याला आपण म्हणू बिगर शेती. ॲग्रिकल्चरची त्याचा संबंध नाही. नॉन ॲग्रिकल्चरल युजेस म्हणजे बिगर शेतीशी पण काय रुरल एरियाची जमीन तिथं यूज केली जाते. लँड अंडर सेटलमेंट्स रुरल अँड अर्बन म्हणजे तिथं वस्तीसाठी. बिगर शेती म्हणजे काय, घरं बांधण्यासाठी जागा. नंतर मग रोड्स, रस्ते बांधण्यासाठी. ग्रामीण भागातून बघा कॅनल्स जास्त गेलेले असतात, शेतीला पाणी पोहोचावं लागतं, मग कॅनलसाठी जागा द्यावं लागते. छोटे मोठे इंडस्ट्रीज, शॉप्स एक्सेट्रा आर इन्क्लुडेड इन दिस कॅटेगरी. An expansion in the secondary and tertiary activities would lead to an increase in this category of land use. आलं लक्षामध्ये. तर बिगर शेतीसाठी जमीन राखीव ठेवली जाते आणि मग तिचा इतर कार्यासाठी काय केलं जातं, तिचा उपयोग केला जातं. नंबर 3 आपण बघूयात बॅरन अँड वेस्टलँड म्हणजेच काय, ओसाड, नापीक, अनुत्पादित भूमी. ग्रामीण भागामध्ये बघा तुम्हाला बहुतांशी जमीन ओसाड दिसते. ओसाड जमीन म्हणजे तिथं शेती केली जाते, ती थोडीशी खडकाळ असू शकते, त्याच्यावर दगडगोटे असतात आणि तिथं थोडंफार गवत तुम्हाला काटेकोरांटे तुम्हाला आढळून येतील. ग्रामीण भागातला मुलांना त्याचा अनुभव असतो. बॅरन अँड वेस्टलँड्स म्हणजे ओसाड, नापीक, अनुत्पादित भूमी. मग ती अतिशय तिथं तुम्हाला तीव्र उतार आढळेल, एखाद्या छोट्या मोठ्या टेकड्या तुम्हाला आढळून येतील किंवा मग डोंगर तिथे दरी आपण त्याला म्हणू. आणि मग काही भागात तुम्हाला डेझर्ट्स आढळ, वाळवंट असेल, रिव्हर लाईन असेल, नदी गेलीचं नदीचं पात्र असेल की तिथं आपल्याला ती जमीन शेतीस कन्वर्ट करू शकत नाही. एकदम हेली जर एरिया घेतला, हायली जरी मॅकॅनिझम आपण वापरलं म्हणजे टेक्नॉलॉजीचा जरी वापर केला, टेक्नॉलॉजीचा वापर बघा पाश्चिमात्य देशामध्ये आहे, अमेरिकेमध्ये, USA प्रगत राष्ट्रामध्ये हेलिकॉप्टरच्या साहाय्याने शेतीवर फवारणी केली जाते. मग अशा नानाविध प्रकारच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जरी वापरल्या तरी बघा तुम्ही अति उंच डोंगरावर शेती कशी करणार. आणि मग ती जमीन आपल्याला ओसाड देते, कारण तिथं इंडस्ट्री उभा राहू शकत नाही, कारण वाहतूक तिथं साधनं आपण निर्माण करू शकत नाही. म्हणून अशी जमीन कशाच्या स्वरूपात आवडते आपल्याला, बॅरेन आणि वेस्टलँड. नेक्स्ट बघू आपण एरिया अंडर परमनंट पॉश्चर्स अँड ग्रेझिंग लँड्स. कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. मुद्द्यावर बोट ठेवायचं, तिथं 4 नंबरचा मुद्दा आहे, व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायचं. ज्यावेळेस मी तुम्हाला त्याचं विश्लेषण करतो त्यावेळेस तुमचं लक्ष त्या पुस्तकात त्या मुद्द्यावर पाहिजे. नुसतंच ऐकण्यात अर्थ नाही, तर ते वाचन सायमल्टेनियसली झालं पाहिजे. बघा मुद्दा पुन्हा वाचा तुम्ही. एरिया अंडर परमनंट पॉश्चर्स अँड ग्रेझिंग लँड्स. कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. बघा मोस्ट ऑफ दिस लँड owned by the village panchayat or the government. Only a small proportion of this land is privately owned. The land owned by the village panchayat comes under common property resources. सर्वांची ती प्रॉपर्टी गणली जाते कारण तिच्यावर अधिकार असतो पंचायतचा, म्हणजे जी ग्रामपंचायत असते तिच्या मालकीचा किंवा मग गव्हर्नमेंटच्या ताब्यात ती जमीन असते. परंतु त्या जमिनीवर शेती केली जात नाही, त्या जमिनीवर इतर उद्योग उभारले जात नाही, लघु उद्योग उभारले जात नाही. का तर ती जागा सरकारी असते आणि ती मुद्दामून ती रिकामी सोडलेली असते. का तर जनावरं जे असतात, शेतमालकांचे जे काही पाळीव प्राणी आहेत त्यांना ती फिरण्यासाठी आणि मग तिथं जे काही पावसाळ्यात जे काही गवत उगवतं ते गवत त्या प्राण्यांना खाण्यासाठी. मग बघा गावाकडचे गुराखी कुठे जातात, एक दुसऱ्यांच्या शेतात घुसतात का, नाही. तर मग ते कुठं जातात, जिथं मोकळी जागा आहे तिथं ते जातात आणि आपले गाय, गुरं, ढोरं, शेळ्या, बकऱ्या तिथं नेऊन चरायला लावतात. आलं लक्षामध्ये. तर ही खास जागा कशासाठी ठेवलेली आहे, तर जनावरांना चरण्यासाठी, म्हणून तिला गायरान जमीन असं म्हणतात. परंतु या गायरान जमिनीचं रूपांतर देखील आता अलीकडच्या काळामध्ये मनगडशाहीच्या जोरावर अनेक लोकांनी तिथं शेती केलेली आपल्याला आढळून येते. किंवा मग आता तिथं सरकार पण काय करतं, आता अनेक झाडं लावतात जेणेकरून आता पर्जन्याचं प्रमाण जे काही कमी आहे ते वाढलं पाहिजे, म्हणून तिथं गगनचुंबी वाढणारे झाडांची आता काय केले जाते, लागवड केलेली आपल्याला आढळून येते.
नंबर 5, एरिया अंडर मिसलेनियस ट्री क्रॉप्स अँड ग्रोव्स म्हणजे काय, नॉट इन्क्लुडेड इन नेट सोन एरिया. किरकोळ वृक्ष पिके व वनराई जमीन निव्वळ लागवडीखाली नसलेली. The land under orchards and fruit trees are included in this category. Much of this land is privately owned. म्हणजे काय सांगितलं की त्यांनी काही जागा कशासाठी व्यापलेली, किरकोळ वृक्ष, नंतर पिके, नंतर वनराई जमीन, निव्वळ लागवडीखाली नसलेली, याच्या खाली पण काही जमीन आपल्याला व्यापलेली दिसून येते. नंबर 6, कल्चरेबल वेस्टलँड पिकाऊ अनुत्पादित जमीन. कल्चरेबल वेस्टलँड एनी लँड विच इज लेफ्ट फॉलो. पडीक जमीन आपण ज्याला होतं, लेफ्ट फॉलो म्हणजे काय, पडीक जमीन, वापरात न आणलेली. अनकल्टिवेटेड लँड आपण ज्याला म्हणतो, फॉर मोर दॅन 5 years is included in this category. It can be brought under cultivation after improving it through reclamation practices. म्हणजे 5 वर्षा किंवा जास्त अधिक पडीक असलेली जी जमीन आहे, मग तिची गुणवत्ता वाढवून लागवडीखाली आणता येते. आता बरीचशी खडकाळ जमीन तुम्हाला आढळून येते मुलांनो, नापीक मृदा आहे, परंतु तिथं आता काय केले, तिला ठिबक सिंचनाच्या सहाय्याने तुम्हाला तिथं फळबाग आढळून येईल. अशी उंच चढाला जमीन तुम्हाला दिसते, एक प्लाटूच्या भागात तिथं तुम्हाला जमीन दिसते, परंतु ही जमीन देखील आता खडकाळ आहे, नापीक येते, इथं नांगर पण चालत नाही, अशी काही जमीन आहे. परंतु तिथं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने जिथं पाणी नसलं तिथं शेततळं करण्यात येतं. उंच डोंगरच्या दिशेने वर सपाट भूमी सापडल्यानंतर अनेक ठिकाणी माझ्या लक्षात येतं आहे की तिथं डाळिंबाची, आंब्याची बाग देखील केली जाते. मग 5 वर्षापेक्षा जरी जास्त पडीक जमीन असेल, ती काही लोक काय करतात, जरा चीपमध्ये विकत घेतात, स्वस्तात विकत घेतात आणि तिचं रूपांतर बागायती जमिनीमध्ये करतात. ठीक आहे, तिथं ऊस, बाजरी, ज्वारी हे पिकं निघू शकत नाही, पण ठिबक सिंचनच्या सहाय्याने निश्चित तिथं फळबागा केल्या जाऊ शकतात. याचे अनेक उदाहरण आपण सध्या बघत आहोत. नंबर 7, करंट फॉलो म्हणजे चालू पड जमीन. दिस इज लँड विच इज लेफ्ट विदाउट कल्टिवेशन फॉर 1 or less than 1 agriculture year. Following is a cultural practice adopted for giving the land rest. The land recoups the lost fertility through natural process. म्हणजे चालू पड जमीन, करंट फॉलो जमीन म्हणजे मुद्दाम होऊन 1 वर्ष किंवा कमीत कमी 1 पीक, ॲग्रिकल्चरल इयर म्हणजे 1 ॲग्रिकल्चर म्हणजे 1 हंगाम जाऊ द्यायचा, त्या हंगामात पिकच घ्यायचं नाही. मग तो 3 महिन्याचा असेल, 4 महिन्याचा असेल किंवा 1 वर्ष तशीच जमीन ठेवायची. कारण तिच्या सारखं उत्पादन घेऊन, सारखं तिला कल्टिवेट घेऊन तिची जी न्यूट्रिएंट असते, तिची जी काय खत उत्पादन करण्याची क्षमता असते ती नाहीशी होती. आणि मग ती न्यूट्रिएंट कधी व्हावं, तिच्यामध्ये खतं नॅचरल कसे निर्माण होईल, कधी होईल, ज्यावेळेस ती पडीक ठेव, ज्यावेळेस ती फॉलो ठेव, त्यावेळेस तिच्यामध्ये काय होतं, खतांची निर्मिती होते आणि मग तशी सुपीक जमीन पुन्हा वापरात आणल्यावर ती अधिक उत्पादन देते. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट बघू. नंबर 8, फॉलो अदर दॅन करंट फॉलो. चालू पडशिवाय पड जमीन. दिस इज ऑल्सो अ कल्टिवेबल लँड विच इज लेफ्ट अनकल्टिवेटेड फॉर more than a year but less than 5 years. If the land is left uncultivated for more than 5 years, it would be categorized as culturable wasteland. म्हणजे काय, 5 वर्षापेक्षा जर जास्त आपण जमीन तिथं नापीक ठेवली तर ती कशाच्या ह्याच्यामध्ये चालू, परंतु चालू पडशिवाय पड जमीन असं त्याचं म्हटलं आहे. फॉलो अदर दॅन करंट फॉलो. आणि नेक्स्ट 9, नेट एरिया सोन निव्वळ लागवडी खालील क्षेत्र. द फिजिकल एक्सटेंट ऑफ लँड ऑन विच क्रॉप्स आर सोन अँड हार्वेस्टेड इज नोन ॲज नेट सोन एरिया. प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यामधून उत्पादन घेतलेले आहे असे शेतीखालील क्षेत्र म्हणजे चालू करंट आपण ज्याला म्हणूयात, जिथून ती जमीन
वर्षानुवर्ष लागवडीखाली आहे, म्हणजे तिथं प्रॅक्टिस कल्टिवेट केली जाते, वर्षानुवर्षी ती प्लॉविंग केली जाते, नांगरी करून तिथं काय केलं जातं, पर इल्ड प्रोडक्शन घेतात, म्हणजे त्याचं उत्पादन घेतलं जातं पर हेक्टर्समधून, प्रत्येक हेक्टरमधून त्याचं उत्पादन घेतलं जातं. मग तो एरिया ह्याच्या अंडर कवर होतो, तो म्हणजे नेट एरिया सोन. आलं लक्षामध्ये. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, नागरी जमीन ग्रामीण जमिनीचं लँड यूज आपण काय केलेलं आहे, वापरात आणलेलं आहे. तर पुढच्या पाठाला आपण काय करू, नागरी भूमी उपयोजन याचा आपण काय करू, अभ्यास करू. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुम्हाला मी अपील करतोय, हे काय 9 मुद्दे आपण अभ्यासलेत, हे तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनच्या आधारे किंवा फरक स्पष्ट करा, डिफरन्शिएट बिटवीन लँड यूज अर्बन अँड रुरल एरियाज, असे प्रश्न तुम्हाला असतील भविष्यात पुढे आता अभ्यास झाल्यानंतर. म्हणून आता काय करायचे, असे मुद्दे व्यवस्थित लिहून घ्यायचे. जिथं कुठं तुम्हाला मिनिंग पाहिजे मराठीतून तर डिक्शनरी उघडायची किंवा गुगलवर लगेच आता तुम्हाला मिनिंग सापडतं आहे. डिक्शनरीचा वापर गुगलच्या द्वारे देखील तुम्ही छान प्रकारे करू शकता. इंग्लिश टू इंग्लिश वर्ड त्याला कम्पेअर शब्द बघायचा, इंग्लिश टू समान शब्द त्याचा बघायचा, तो देखील आपल्याला वाक्यरचना बनवताना अतिशय मोलाचा ठरतो. आलं लक्षामध्ये. मराठी मीडियमच्या मुलांनी पण पर्यायी शब्द, आपली व्हॉकॅब्युलरी, आपली शब्दसाठा आपला काय करायचा, वाढवायचा आहे. ओके, धन्यवाद. तर उद्या भेटू आपण लँड यूज इन अर्बन एरियाज. थँक्यू व्हेरी मच.